या दोन टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये दिगंबर चांगला खेळला, गोलंदाजी त्यांची प्रभावित करणारी राहिली, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये आता संघ वेगळा समोर जरूर योगेश शिंदेवन आमने तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्यासमोर खेळत असताना सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळतो प्रशांत, तर दिगंबरचं हे पहिलं षटक. 4 ओव्हरची मॅच आणि सामन्याला करत आहोत सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉप एज आहे. बॉल मध्ये फिल्डर शॉर्ट स्क्वेअर लेगचे बॉलकडे वळले, पण तो कॅच ड्रॉप. कठीण होती झेल, कारण स्क्वेअर लेगला प्रॉपरली फिल्डिंग ते करत होते. बॉल हवेमध्ये असताना पाठमोरी थोडीशी गिरकी त्यांनी घेतली. बॉल हवेमध्ये असताना त्यांनी बॉलचा अनुमान जरूर लावला होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलवरची नजरही चांगली होती, परंतु कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला प्रशांतला पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळताना बघितलं. खरं तर स्क्वेअर लेगचे जे फिल्डर होते ना, त्या फिल्डरकडनं खरं तर मिस्टेक झाली नाही, कारण ही झेल कठीणच होती. पाठमोरे वळत असताना झेलला पकडणं हे तेवढंचही कठीण असतं, त्याच्यामुळे कठीण गोष्ट सोपी त्याला करायची होती, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. सेकंड बॉल ताकदीचा वापर ऑन साईडला, जिथे फिल्डर आहे तिथेच हा बॉल खेळला गेलाय. डीपमध्ये मिड विकेटला कोणती मिस्टेक नाही आणि बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाण्या अगोदर ती गाडी त्याच्या समोरून जात होती, तिथेच थोडासा तो थांबला, परंतु शेवटच्या क्षणाला ती गाडी जशी त्याला क्रॉस झाली त्यांनी बॉलला बघितलं तर बॉल अगदी लगत जमिनी लगत हा झेल पकडला. मी विनंती करेन आता याच्यानंतर कोणती बाईक मॅच सुरू असताना येऊ नका, कारण ही विकेट ना मैदानाच्या बाहेर गेली नसती. लक्ष होतं त्या फिल्डरचं, त्या फिल्डरचंही आपण कौतुक करूयात. डीपमध्ये मिड विकेटला ज्यांनी फिल्डिंग चांगली केली, निखिल, कौतुक करेन मी त्याचं, कारण त्यांनी बघितलं की गाडी जाते समोरून, मग जर मी पुढे गेलो तर तिथे मोठा ॲक्सिडेंट झाला असता, त्याच्यामुळे तो थांबल्यानंतर त्यांनी बॉलला बघितलं की आपण ही कॅच पकडू शकतो आणि त्यानंतर ते कॅच त्याने फिनिश केली आहे. सो वेल फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली. मैदानाच्या बाहेर जात असताना पहिलाच फलंदाज प्रशांत. नेहमी क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला स्वतःला कळायला हव्यात की जेव्हा मॅच सुरू असते तेव्हा आपण मग मैदानाच्या आतमधून जातो, एखादा बॉल तुमच्या गाडीला किंवा तुम्हाला लागल्यानंतर मग त्या कॉन्ट्रोवर्सीज होतात. त्याच्यामुळे आता विनंती करेन की कोणी पुन्हा एकदा मॅच सुरू असताना मैदानाच्या आतमधून येऊ नका. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. दिगंबरला पहिली सफलता. आपण 4 ओव्हरची मॅच बघताय. पहिला षटक दिगंबर यांच्या हातामध्ये, पहिली विकेट त्याला मिळाली आहे. देवेन मैदानाच्या बाहेर गेलाय आणि देवेन मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगला बॉल अपील केली जाते. त्या ठिकाणी बघतायत अंपायर्स की कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडतोय. विकेट किपर बीट झाले, मागे फाईन लेग थर्डमॅन एकत्रित आले होते, परंतु ह्या बॉलला हँडल करण्यासाठी देवेनला स्ट्रगल थोडासा करावा लागला. पहिलाच बॉल तो फेस करत होता, बॉल थोडासा गतीने आला. यॉर्कर करण्याचा प्रयत्न दिगंबरचा आणि इथनं अजून एक डॉट बॉलची समाप्ती होती आहे या षटकामध्ये. अर्थातच 1 विकेट आणि फक्त 2 धावा. सुरुवात नेहमी चांगली असते कॅप्टनची. दिगंबर या टीमचा लीडर आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी त्याला आणलंय. सन्मान्य सागरजी फुलोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तेही खेळाडू आहेत, परंतु आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान आपण बघितलं मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालं होतं, परंतु इथे मान्यवरांचं आगमन जसं झालं तसा त्यांचं स्वागत करत असताना चौकाराने देवेंच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 6 आकड्यावरती. चांगला फटका होता. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. टप्पा पडल्यानंतर बॅट जशी फिरली, कटचा फटका अगदी अप्पर कटने त्या बॉलला पाठवलं गेलं. जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी एकविरा सावंत संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असणारे सावंतगावचे युवा उद्योजक महेंद्र शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हा. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय महेंद्रजी पाटील सावंतचे युवा उद्योजक, वेलकम. आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. दिगंबर तयार. त्याच लेंथवरती बॉल होता, परंतु आता थोडासा कमी टॉस झाला. बॉडीपासून थोडासा दूर होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कारण प्रिव्हियस बॉलवरती टॉस झालेल्या चेंडूवरती चांगलं खरं तर प्रदर्शन तुम्ही बघितलं. देवेंच्या बॅटमधून तो चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता थोडासा काय होईना पण तो ऑफस्टम्पच्या लाईनपासून आणि बॉडीपासून थोडासा दूर ठेवण्यात आला दिगंबरने बॉल आणि तिथे चौकारचं प्रत्युत्तर डॉट बॉलने दिलंय. शेवटचा यॉर्कर बॉल, सुंदर बॉल होता.
टर्न करण्यात आला. बॉल जेव्हा हातातून सुटला ना तेव्हा खरं तर बघतच राहिला दिगंबर की हा बॉल प्रॉपरली यॉर्कर होतोय का, आणि प्रॉपरली यॉर्कर होता. त्याला जो बॉल पाहिजे शेवटच्या खरं तर बॉलने ओव्हरला फिनिश करण्यासाठी तो बॉल त्यांनी परफेक्टली टाकण्यात आला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 आकड्यावरती. बॅटिंग करत असताना योगेश 11 आमने. पहिला चौकार तुम्ही देवेंच्या बॅटमधून पाहिला. टप्पा थोडासा टॉस करण्यात आला होता. त्यानंतर थोडीशी लेंथमध्ये जरूर बदलाव करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला दिगंबर ऑप्शनवरती त्यांनी सातत्याने बॉल ठेवले आणि प्रेझेन्स ऑफ माइंडने त्याची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 4 ओव्हरची मॅच जेव्हा असते ना तेव्हा मग तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 10पेक्षा जास्त धावा बॅटिंग करण्याच्या अनुमानाने बनवाव्याच लागतात. कारण 4 ओव्हरच्या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये ना आपण त्या धावा सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी 40 या 45 हा आकडा म्हणत असतो की आपल्यासाठी सेफ असेल. परंतु दुसऱ्या बाजूला फिल्डिंग साईड टीम याहीच गोष्टीचा विचार करते की 35पर्यंत धावसंख्या आपण फर्स्ट इनिंगमध्ये रोखल्या तर मग सेकंड इनिंगमध्ये त्या धावसंख्या आपण बनवू. सध्या तरी कंट्रोल झाला. षटकामध्ये आपण दिगंबरला बघितलं, टीमच्या कॅप्टनने पहिल्या षटकाची जिम्मेदारी घेतली, त्याने ती जिम्मेदारी पूर्ण केली. आता डीपमध्ये 5 फिल्डर आहेत. डावकुरा तसा बॅटर, त्या अनुमानाने डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, स्क्वेअर लेग सेट आहे. त्यानंतर मिड विकेट आणि लॉंग ऑन पूर्णपणे खुळा. यॉर्कर बॉल सुंदर बॉल होता. बॉटमॅनच्या साईने वळवायचं होतं तिथे डायरेक्ट हिट झाला, पण तो हिट न झाल्या कारणाने इथून आपण सिंगलने धावाची खरं तर सुरुवात करत असताना बघितलं अरविंदला, आणि या किरणच्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सिंगलने सुरुवात टीम योगेश 11 आमनेची. किरण खरं तर सकाळी 5 वाजता आला आहे. अपुरी झोपी असेल कारण बाहेर खेळण्यासाठी गेला होता आणि त्याच्यासाठी वेट केला सावा टीमने, कारण त्यालाही माहिती आहे आपल्या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर नाही आहे. मग जास्तीत जास्त जिम्मेदारी असणारा खेळाडू टीममध्ये नसला तर काहीशा क्रिटिकल्टीज असतील. त्याच्यामुळे सावा संघ आता सध्या तरी एक वेगळा कॉन्फिडंटली असेल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. द विकेट. आता यॉर्कर बॉल बॅक टू द बॉल खेळला. दुसऱ्या बाजूला जरूर हिट करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला आपण हेच बघितलं की ज्या वेळेला बॉल हातामध्ये आला, जेव्हा तो टर्न झाला ना तेव्हा खूप विचार विनिमय त्याला करावा लागला. कारण टर्न झाला तेव्हा त्याने बघितलंही नाही की स्टंप कुठे. उमेश केने सरांचाही त्यांनी विचार केला, म्हणून उमेश केने सरांकडे त्यांनी बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माईल होती. कारण त्यालाही माहिती आहे की जर उमेश केने सरांना हा बॉल लागला असता तर त्यांना दुखापत झाली असती. त्याच्यामुळे ती स्माईल त्याची तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु तिथे सिंगल तो रोखू शकला नाही. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जातीये 8 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅचमध्ये गावदेवी नानकर संघासमोर ह्या 2 टीम्समधून एक टीम येईल. त्याच्यामुळे विनंती करेन की नानकर संघ रिपोर्टिंग करा. यॉर्कर बॉल, तिसरा यॉर्कर, परंतु आता पायातून जरूर ड्राईव्ह करण्यात आला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये मिड विकेटला फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. होत असताना इथे अरविंदची एक सिंगल ही टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. धावा सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात 9. आतापर्यंतच्या या खेळीमध्ये ना एका गोलंदाजाचा विचार केला दिगंबर, त्याने पूर्णपणे ऑफस्टमवरती बॉल ठेवले, आणि आता किरण पाटील ना या ओव्हरमध्ये प्रॉपरली 3 बॉल यॉर्कर टाकतोय. म्हणजे सतिकता त्याच्यानंतर भेदकता या 2 गोलंदाजांमध्ये हा कंपॅरिझन पाहायला मिळाला. कारण एकाकडे सतिकता आहे तर दुसऱ्याकडे भेदकता, म्हणजेच किरण पाटील. आता शॉर्ट बॉलचा वापर, आता चुकी झाली. आता यॉर्कर नव्हे तर आता थोडासा पुढे लेंथवरून टाकण्यात आला बॉल, आणि त्या बॉलला फिरून खेळत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. कारण यॉर्कर बॉलवरती फोकस करणारा किरण पाटील शॉर्ट बॉल टाकेल का असा कदाचित किरण पाटीलने विचार केला असावा. कारण देवेन समोर होता. देवेनला असं वाटावं की यॉर्कर बॉल टाकतोय, मग आताही यॉर्कर बॉल येईल. पण तो लेंथमध्ये थोडासा बदलाव. हा पा लेफ्ट एम राऊंड द विकेट, टप्पा पडला, थोडासा आखूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला फिरून खेळत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळाला, आणि त्या चौकाराने टीमची धावसंख्या 13. आता फील्ड प्लेस सेट केली जाते त्या झोनमध्ये. आता फिल्डर तैनात आहे. आता तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लेफ्ट एम राऊंड द विकेट हिट करण्याचा प्रयत्न लेग स्टम्पला, परंतु सोडून देत आहे बॉल. देवेन होता, बघितला बॉल की लेग स्टम्पच्या जास्त बाहेर जातोय, त्याच्यामुळे त्याने बॉलला लेफ्ट केलं. वेल लेफ्ट. देवेनची ही चपलाई वाईट बॉलने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 14. आतापर्यंतच्या 4 बॉलमध्ये आपण बघितलं ना तर फक्त धावा खर्च केल्यात 7.
आता यॉर्कर, आता मिड ऑफ तैनात होता पण तो चुकी झाली दिगंबर कडून आणि मोठी मिस्टेक, कारण लॉंग ऑफ नव्हता, मिड ऑफ ठेवला होता, त्याला बीट करून देवनच्या बॅटमधला अजून एक चौकार. सहजरित्या कॅच पकडण्यासाठी गेले परंतु त्यांच्याकडनं ही मोठी मिस्टेक झाली. मिड ऑफ तैनात होता, त्याच दरम्यान आपण बघितलं तर लॉंग ऑफ तैनात ठेवला नव्हता, कारण दिगंबरवरती विश्वास आहे इनफिल्डमध्ये म्हणून त्याला इनफिल्डला न बेदावं त्यासाठी ठेवलं होतं, परंतु तिथे त्याची मिस्टेक झाली. धावा 18. शेवटचा बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली इट. दोन सावकारांचं प्रत्युत्तर देत असताना किरण पाटीलचं षटक संपलं विकेटने. अशा पद्धतीने देवेन चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 वरती 2 गडी बाद योगेश 11 आमने. पे रिएक्शन पुन्हा एकदा रिप्ले तुम्ही बघा. लेफ्टम राऊंड द विकेटने यॉर्कर टाकण्यासाठी हा एक वेगळा कोन बनतो. लेफ्टम खरं तर बॉलरसाठी आपण हा बॉल बघितला तर परफेक्टली यॉर्कर बॉल त्याला स्वीप करायचा होता, परंतु देवेनला शेवटच्या क्षणाला तर थोडासा माइंड डायव्हर्शन होताना तुम्ही बघितलं. हा बॉल यॉर्कर याच्या अगोदर थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता, त्या अनुमानाने योगेश 11 आमने टीमचा देवेन रेडी नव्हता त्या बॉलसाठी आणि इथनं फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती अर्थातच 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीनं धावा 18 बनतात. थोडासा उन्हाचा प्रवाहही वाढला आहे म्हणून काही जण कूलरची हवा खात आहेत, काही जण पायनॅपल गोवा खात आहेत आणि गरमी आहे. थंड पेय पिणं आणि ते खाणं हे गरजेचंच. आम्हालाही आमच्या कॉम्बॉक्समध्ये निंबू पाणी आला होता. निखिल त्या ठिकाणी पाहायला मिळाला ओव्हर नंबर 3 मध्ये, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर त्याने चेंडू टाकला. आजच्या दिवसामध्ये निखिलची ह्या मॅचमध्ये फिल्डिंग जर आपण बघितली ना तर ती कॅच अनएक्सपेक्टेड होती. ती कॅच त्याने पकडली, तिथे बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला प्रशांत आणि तोच निखिल सध्या तरी ओव्हर नंबर 3 मध्ये आला आहे. व्हाईट बॉलने जरूर त्याची सुरुवात झाली आहे. धावा झाले 19. लॉफ करण्यात आला समोर, डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफला आणि वेल जज कॅच, सुंदर कॅच पकडली. अगदी लॉंग ऑफला फिल्डर होते, पाहायला मिळाला लॉंग ऑफला मंगेश, त्याच्या हातामध्ये कॅच, फलंदाज होईल बाद. या क्रीडांगणाच्या डीप बाउंड्रीला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, कारण बॉल ज्या लेंथवरती पडला त्याच लेंथवरून खरं तर लॉफ करण्याचा प्रयत्न. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने बॉल टर्न झाला, फटका ऑफस्टम खरं तर उचलण्यात आला होता आणि या क्रीडांगणाची जी डीप बाउंड्री आहे ना तिथे मंगेश तुम्हाला पाहायला मिळाला, त्याने बॉलला चुंबनी घेतलं कारण त्यांनी कॅच सुंदर पकडली. त्या अनुमानाने आपण बघताय तर या मॅचमध्ये आणि या इनिंगमध्ये आत्तापर्यंत योगेश 11 आमनेच्या सामने बॉलिंग करत असताना आई गावदेवी सावत कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवरती आहे. आता बाद झाला मैदानाच्या बाहेर जात असताना अरविंद आता आला आहे भावे जोशी. लॉफ करण्याचा आताही प्रयत्न, परंतु बॅटची आतली कडा डायरेक्ट हिटी झालं, बॅटरला लागला आहे बॉल, सो रन कंप्लीट करू शकत नाही. बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलची गती थोडीशी आपण बघितली तर थोडीशी चेंज करण्यात आली होती. टप्पा आता ऑफस्टमवरती ठेवण्यात आला, जो डावखोर हाताच्या बॅट्समनसाठी ऑफस्टमवरती लाईन ठेवली होती ना तर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी सुद्धा तीच लाईन ठेवली आहे. तिथून आपण इनर एज बघितली. आता यॉर्कर बॉल ऑफस्टमवरून आई बॉल उचलला गेला, फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफला आणि इथनं कॅच ड्रॉप. जयेशने कॅच ड्रॉप केली आहे. तर या मॅचमध्ये 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. एकदा आपण देवेनची कॅच ड्रॉप बघितली, आता जयेश प्रॉपरली गेले होते, थोडेसे ते पुढे आले, बॉलकडे त्याने बघितलं, एका क्षणाला असं वाटलं की हातामध्ये बॉल पडला आहे परंतु शेवटच्या क्षणाला ती कॅच निसटली, तर जीवनदान मिळालं. राकेश जोशी गेला होता. फलंदाज आपण बघितला अरविंद बाद झाल्यानंतर आता थर्ड ओव्हरमध्ये सध्या तरी तुम्ही 2 विकेट्स बघितले असते परंतु कॅच ड्रॉप झाली.
तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. चांगला फटका होता, कारण याच्या अगोदर जो लॉफ करण्यात आला होता ना अरविंदचा फटका, तो अरविंदचा फटका कुठेतरी फसला. ती डीप बाउंड्री तो क्लिअर करू शकला नाही आणि आताही फटका फसलाच होता. ज्या बॉलच्या मिरिटने बॉल आला त्या मिरिटनेच तो खेळला होता, परंतु तिथे आपल्याला पाहायला मिळाले कॅच ड्रॉप. राकेशसाठी हा बॉल मोठा चॅलेंज. टर्न करण्यात आला बॉल, पडल्यानंतर प्ले आना मिस. सातत्याने तिन्ही बॉलरचा जर आपण विचार केला ना तर दिगंबर जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये आला, दिगंबरने जास्तीत जास्त फोकस केलं ऑफ स्टंपवरती यॉर्कर करण्याचा. प्रॉपरली मिडल स्टंपवरती यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला किरणने, आणि आता निखिली त्यांच्यासारखी बॉलिंग करतोय. आता यॉर्कर बॉल लॉफ करण्यात आलाय डीपमध्ये. आता जरूर फिल्डर आहेत, एका बाउन्सवरती बॉलला त्याने स्टॉप केलं. दुसरीची चान्स होती, ती चान्स या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी तेवढं फार कन्व्हर्शन चांगलं पाहायला मिळालं. आणि याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात 2 आणि 2ने टीमची धावसंख्या हलवार पद्धतीने पुढे जाते. असाच जर स्कोर कार्ड थांबता राहिला ना तर तो बर्डन वाढेल. मोठा फटका आत्तापर्यंत आपण बघितला तर फक्त देवेंच्या बॅटमधून 3 मोठे फटके आले, आणि आता कोणत्याही खेळाडूच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिलेच नव्हते. परंतु आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि तिथे आपण बघताय तर बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि आलाय षटकार राकेश पाटीलच्या बॅटमधून. आणि या षटकाराने हे षटक संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर योगेश 11 आमने बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 28. थंडाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. लिंबू पाणी आमच्यासाठी हे आलेलं आहे. माणुसकी असते, ती माणुसकी जपत असताना आपल्यासोबत माणसं कशाने आकर्षित होतात तर आपली माणुसकी आणि आपली समाजसेवा बघून. का तर मी नक्की सगळ्यांना विनंती करेन की जर तुम्ही फेसबुक यूज करत असाल किंवा यूट्यूब यूज करत असाल तर एकदा हुसेन मंसूरी यांना तुम्ही सर्च करा. त्यांची सोशल वर्क करण्याची खरं तर जी पद्धत आहे ना, ती पद्धत जेव्हा तुम्ही बघाल ना तर तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतील. कारण स्पेशली कॅन्सरचे जे पेशंट आहेत ना, मग त्यामध्ये छोटा मुलगा किंवा छोटा बालक किंवा मोठा कोणी असो, कॅन्सर पेशंट त्यांना जेव्हा जेव्हा दिसतोय ना तेव्हा त्यांना ते भरपूर मदत करत असतात. म्हणून आता ते नाव जरूर तुम्ही एकदा सर्च करा, तेव्हा तुम्हाला समजेल की समाजसेवा काय असते. आणि ही आमच्यासाठी समाजसेवाच आहे. कारण आम्ही जी चर्चा केली की व्यासपीठावरती मस्त आनंद घेतला जातोय, लगेच ते निदर्शनात घेऊन आमच्यासाठी सुद्धा पे आलं आहे. त्यासाठी मॅनेजमेंट कमिटी तुमचे मनापासून आभार. पुल करण्याचा प्रयत्न बॉल मध्ये, परंतु बॉल फिल्डरपासून दूर आहे. ते माहिती होतं फिल्डरला की बॉल आपल्यापासून दूर, त्यासाठी ते हलवार पद्धतीने आले. तिथे आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा, परंतु या 2 धावा आता भावेश जोशी याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 धावेने टीम आता 30 या आकड्यावर. 4 ओव्हरची मॅच. शेवटच्या षटकासाठी आला जयेश. जयेशच्या हातून एक कॅच ड्रॉपही होताना तुम्हाला पाहायला मिळाली. त्याच राकेश पाटीलच्या बॅटमधून, त्याच्यानंतर राकेश पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. आणि ज्या भावेश जोशीची कॅच ड्रॉप झाली ना, तोच भावेश जोशी आता त्याच्या विरोधात आहे. टीमची धावसंख्या झाले 30. मग त्या भावेशचा अटॅक असेल का विरोधात जयेशच्या? राऊंड द विकेट. यावेळेला फसवलं गेलं, टप्पा पडला, बॉल खाली राहिला. आणि या खेळपट्टीचा अनुमान ना 3 दिवस आम्ही लावला आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे बॉल टाकलाय ना तेव्हा तो खालीच राहिला आहे. त्याच्या मागे जर तुम्ही टाकाल तर तुम्हाला बाउन्सर बॉल टाकण्यात यश मिळेल. म्हणजे या खेळपट्टीचा अनुमान जो आहे ना, तो अनुमान एका मॅचेसमध्ये तुम्ही लागू शकतो, परंतु ते तुमच्या मनामध्ये लगेचच आलं पाहिजे की बॉल कुठे बाउन्स होतो आणि कुठे खाली राहतो. तर बॅटरलाही तेच करावं लागेल की बॉल पुढे टाकल्यानंतर खाली राहतो, मग बॉलचा तुम्हाला वेट करायचा आहे. त्या गोष्टीचा सगळा विचार करून आता इथनं बॉलिंग आणि सध्या तरी बॅटिंग होती आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा 31, धावा झाल्या 31, अजूनही 4 बॉल शिल्लक. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायावर लागलाय बॉल विकेट किपरने फील्ड करण्यात आला. तिथे आपण बघितला की रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये षटकाराने समाप्ती केली होती, ती म्हणजे निखिलच्या षटकाची. तो होता तिथे राकेश. तोच राकेश होता. रिव्हर्स खेळण्याचा त्यांनी प्रयत्न, कारण एक बॉल त्याच्यासमोर असा आला ज्या बॉलवरती त्याचं प्रत्युत्तर नव्हतं. त्या अनुमानाने आपण त्याला बघितलं तर इथं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो अटेम्प्ट कुठेतरी फसला आणि एका सिंगल लेग बायजने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32.
राऊंड द विकेट. आताही खाली राहिला, आताही बॉल खाली राहिला. स्ट्राईक हवी आहे त्या ठिकाणी राकेशला, पण तो स्ट्राईक चेंज करण्याच्या अनुमानाने आपण बघितलं दोन्ही बॅटर्सला, तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबल्सवरती आपण या इनिंगमध्ये जास्त फोकस पाहिला. कारण आत्तापर्यंतचे डॉट बॉल जर बघितले ना तर या संपूर्ण इनिंगमध्ये आतापर्यंत बॉल फेकून झाले तर 22, परंतु या 22 बॉलमधून ना फक्त 5 बॉल डॉट आहेत आणि त्याच्यामध्ये सिंगल डबल्स जास्त आहेत. एक षटकार, 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. एक षटकार राकेशच्या बॅटमधून आला, एक फटका देवेंच्या बॅटमधून 3 मोठे फटके आले. तो अपवाद वगळताना जास्तीत जास्त सिंगल डबल्सवरती फोकस आहे. ऑनसाईडला आता ताकदीचा वापर जरूर केला आहे, परंतु दूरवरती पडेल. फिल्डरच्या जास्त ताकदही नव्हती, या फटक्याला ताकद लावता आली नाही. तिथे बॉल बघितला, वाडिश लॉंग ऑनला ट्रॅव्हल होत असताना फिल्डरने त्या बॉलला फील्ड केलं आणि इथनं अजून 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या आता वाढतीये आणि जाऊन पोचतीये 35 या आकड्यावरती. फाईट देण्यासाठी ना मी तर म्हणेन 40 वरचं धावफलक ना टीम योगेश 11 आमनेला अपोजिट आई एकविरा सावससाठी डिफेंड करण्यासाठी पुरेसे राहील, तेवढी ॲबिलिटी आहे. कारण राकेश पाटीलने आत्तापर्यंत त्याच्या इनिंगमध्ये एक षटकार जरूर जोडला स्कोरबोर्डवरती. शेवटचा बॉल आहे, तिथे एखादा मोठा फटका आला ना तर टार्गेट चांगलं सेट होईल. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अवे प्ले फ्रॉम द बॉडी अंपायर स्कार दर्शवतात, ते पाहावं लागेल. कदाचित वाईट बॉल आहे का नाही, बॅटरने DRS घेतला आहे. सो आपण बघूयात की हा DRS सक्सेसफुल की अनसक्सेसफुल. आमचे थर्ड अंपायर या आपण चेक करणार आहोत की हा बॉल वाईड आहे की नाही, कारण प्रत्येक टीमकडे ओव्हर द वेस्ट आणि वाईड चेक करण्यासाठी एक DRS आहे. सो या इनिंगमध्ये DRS ठेवून तरी काय करायचं, तोच विचार केला असेल बॅटरने, म्हणून तो DRS घेतला. पण तो बघूयात साईड अँगलने सुद्धा आपण पाहणार आहोत, कारण एका अँगलने फ्रंट अँगलने जो नॉन स्ट्राईक एटचा फलंदाज आहे तो अगदी आपल्या समोर आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो डिसिजन इथे मान्य केला जाईल, कारण नॉन स्ट्राईक रेंजचा बॅट्समन जो आहे तो अगदी बॉलच्या समोर आहे, त्याच्यामुळे ते निदर्शनात येत नाही. ऑनफिल्ड अंपायर डॉट बॉल आहे, येस डॉट बॉल आहे. सो इनिंग संपली पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम योगेश 11 आमने बीच्या धावसंख्येत 35-36 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच टीम एकविरा सावत समोर. सन्माननीय देवीदासजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. राखड देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हेसी महाराष्ट्र देशा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी. ही सप्तसुरांची महाराष्ट्रभूमी, ही कलाकारांची महाराष्ट्रभूमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने या महाराष्ट्राचं नंदनवन तुम्ही बघितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने आणि विचाराने चालणारं हे महाराष्ट्र, संतांच्या शिकवणीने पाहुण्यांचा खरं तर मान सन्मान करणारं हे महाराष्ट्राचं सुंदर, सध्या तरी नेतृत्व करणारं जे नाव राहिलं छत्रपती शिवाजी महाराज, त्याच क्रीडांगणावरती तुम्ही जय जोटिंग देवरुंग चषक 2024 बघताय. हे विहंगम दृश्य आहेत. या क्रीडांगणाचा जो गोलाकार आहे, इंटरनॅशनल लुक या क्रीडांगणाला दिलेला आहे आणि निसर्गाच्या रम्य कुशीत वसणारं हे देवरुंग, बापगाव आणि देवरुंगपाडा यांचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आणि त्या क्रीडांगणामध्ये ही तुम्ही स्पर्धा बघताय.
एकेकाळ या विभागामध्ये ना भरपूर सारी अशी झाडं होती ज्या झाडांपासून आपण भरपूर काही गोष्टी बनवायचो. कारण जेव्हा गाड्या नव्हत्या, इथून जी मागची नदी आहे गांधारी नदी, तिथून होडीने प्रवास करावा लागायचा. मग त्यामुळे आजूबाजूच्या गावात जाण्यासाठी जी बैलगाडी असायची ना, त्या बैलगाडीची साठी आणि जुकार आहे ना, ते आपण जी बोरीची झाडं आहेत, जी आपण सावरीची झाडं बघतो, त्याने खरं तर बनवली जायची. परंतु काळांतराने गाड्या वाढत गेल्या, मग बैलगाडी ही प्रथा थोडीशी बंद होत चालली आहे. अन्यथा या आजूबाजूला मैदानाच्या ज्या वनस्पती आहेत ना, त्या वनस्पत्यांचा वापर या विभागाने भरपूर केला. परंतु काहीशी झाडं आहेत ज्या मैदानाचं शोभीकरण अजूनही वाढवतात. आणि त्या गोलाकार मैदानाचं विहंगम दृश्य ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीवरती तुम्ही नुकतेच बघितलं. लक्ष या मॅचमध्ये 36 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी किरण पाटील आणि जयेश गिलाय, तर ओव्हर नंबर पहिल्यामध्ये आला आहे मंथन जोशी. सामन्याला सुरुवात स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केली होती, पण तो कदाचित इम्पॅक्ट पडत नाही आहे. त्याच्यामुळे अंपायर्स आपण बघताय तर थोडेसे थांबत असताना देवरुंगचे पोलीस पडे राजाजी पाटील सध्या तरी मंचावरती विराजमान होण्यासाठी आम्ही त्यांना सांगतोय. जाणता राजा देवरुंग या टीमचे बॅकबॉन सध्या तरी येतात. मंचावरती बसा, तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एकेकाली त्यांच्या डोक्यावरती काटेरी मुकुट होता पोलीस पाटलांचा, आताही ते त्या पोजवरती आहेत आणि एक चांगले खेळाडूसुद्धा. हो, चांगला बॉल बॅकअप द हँडने टप्पा पडला अगदी ऑफस्टमवरती, यॉर्कर, आणि तो प्रवास झाला सक्सेसफुल. काय बॉल होता, आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून जरूर बघूयात की कशा पद्धतीने बॉल तो ट्रॅव्हल झाला. विकेट कीपर जे होते ना, विकेट कीपर खरं तर त्यांचं मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग विकेट कीपर ज्या लेंथने बॉल टाकण्यासाठी सांगतो त्या लेंथने मग तो बॉल टाकावा लागतो, आणि विकेट कीपरचीच भूमिका चांगली पाहायला मिळाली या बॉलवरती. तिथे डॉट बॉलची समाप्ती होतीये. आता इथनं मिस्टामिंग आहे, टॉप एच विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. शॉट कव्हरला कोणती मिस्टेक नाही आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल, लागेल जयेश शिरूपाने. पहिला झटका टीम एकविरा सावादला. बचाव करण्याच्या अनुमानाने ज्या ज्या बॉलरला प्रमोट करेल योगेश 11 आमने, त्या बॉलरकडनं एकच रिस्पॉन्सिबिलिटी जी आशा ठेवत असेल कॅप्टन, की प्रत्येक बॉलरने विकेट मिळावे. खास या मॅचमध्ये जी विकेट आहे ना, ती विकेट मिळाली ना, तर या मॅचमध्ये एकविरा सावाचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास कुठेतरी थांबवताना तुम्हाला पाहायला मिळेल योगेश 11 आमने. आणि त्या विकेटचं नाव आहे किरण पाटील. तो काही सेलिब्रेशन पाहणं वेगळाच असेल किरणची जेव्हा विकेट मिळेल. आता समोर लॉफ, मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफ नाहीये, त्याचा फायदा पॉवर प्लेला सुरेख कॅपिटलाइज करत असताना या बॉलला डिपॉझिट केलाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या बाहेर. निखिलच्या बॅटमधला 4. राकेशने बघितला बॉल खूपच वेगानं जातोय मैदानाच्या बाहेर. बॉलला फील्ड करण्यासाठी जरूर ते दूरवरून आले होते, परंतु त्याला बॉल खतर मिळाला नाही, सापडला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळाला डीपमध्ये बॉल लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या बाहेर जात असताना टीमची धावसंख्या या चौकाराने 5 या आकड्यावर. ओव्हर द विकेट आता खेळतायत, पायच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न, पण तो कदाचित पाय लागलाय, पायाला बॉल लागलाय की पाय स्टंपला लागलाय याचा जरूर प्रश्न. क्रॅम किंवा लागलाय पायावरती. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, विनंती करेन अभय. येस, पाणी घेऊन जा, कारण दुखापत आहे थोडीशी, त्याच्यामुळे आपण पाणी लगेचच घेऊन जा. आणि गावदेवी नानकर या टीमला विनंती करतो की तुम्ही रिपोर्टिंग करा. दुखापत झाली आहे सध्या तरी चेक करतायत. मीटिंग जरूर तुम्हाला पाहायला मिळते.
प्रसिद्धी बिअर शॉप वाईन शॉपचे ओनर प्रकट शेट्टे यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॅट्समनसाठी आणि बेस्ट बॉलरसाठी जी कूलर आलेली आहे त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतोय की बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी तुम्ही पुरस्कृत केलेल्या कूलर्स त्या खेळाडूंना दिल्यानंतर त्यांच्याही चेहऱ्यावरची स्माईल एक वेगळी असेल. साई बजागे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकलसुद्धा आलेल्या आहे. साई बजागे किरवलीचे त्यांच्या माध्यमातून खरं तर जी सायकल ज्या मॅन ऑफ द टॉर्नामेंटच्या प्लेअरला मिळेल आणि आता थंडीचे दिवस आहेत सकाळी लवकर उठून ते वॉर्मअपही करू शकतात त्या सायकलवरती. अशी सुंदर सायकल या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल आहे जी साईजी बजागे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. सो त्यांचेही आपण करतोय आभार व्यक्त. नेक्स्ट मॅचमध्ये खरं तर गावदेवी नांदकर संघ पाहायला मिळेल परंतु या दोन टीम्समधून कोणाचं रिझल्ट पुढे येईल. योगेश इलियन आमने की त्यांच्या सामने खेळत असताना आई एकविरा सावध 36 धावसंख्येचा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे परंतु दुसऱ्या बाजूला आई एकविरा सावध संघ त्या 36 धावसंख्या बनवण्यासाठी एक गडी त्याने गमवताना बघितलं. अर्थातच जयेश मैदानाच्या बाहेर गेला परंतु निखिलने चौकाराने त्याच्या डावाची सुरुवात केली आहे. आपल्याला पाहायला मिळतोय पहिलं षटक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला. टीमची धावसंख्या 5 आणि या ओव्हरमधला मंथन जोशीचा हा शेवटचा बॉल. ओव्हर दी स्टंप. हो चांगला बॉल कोलवर टप्प्याचा मिड ऑन त्या ठिकाणी आहे आणि सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच ड्रॉप. चांगला ट्राय होता चांगला प्रयत्न केला होता कारण मिड ऑनला जी फिल्डिंग केली आहे ना लाजवाब फिल्डिंग तिथे फिल्डर जरूर होते प्रशांत. बॉल त्याने बघितलं गेलं समोर बॉल होता आणि त्याने त्याच्याकडून जेवढं काही होईल ना तेवढं काही त्याने केलं. सेकंड अटेम्प्टचाही त्याने प्रयत्न केला परंतु मिड ऑनला खरं तर तुम्ही बीट होताना बघितलं नाही त्याने बॉलला स्टॉप करण्यात आलं अन्यथा लॉंग ऑनला तो चौकार गेला असता. त्याच्यामुळे चांगली फिल्डिंग त्याची झाली. षटक संपलं एका सिंगलने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात 6. लक्ष होतं 36 अजूनही 18मध्ये बनवायच्या 30. 18मध्ये 30 अर्थातच मॅच अजूनही बॅलन्स आहे. अशीच फिल्डिंग करावी लागेल. याच्या अगोदर तुम्ही राकेश पाटीलचे एफर्ट्स बघितले. राकेश पाटीलकडे तुम्ही लांबून बघा. वडवलीचा कावा त्याच्यासारखा त्याचा बॉडी स्ट्रक्चर आणि वडवलीच्या कावाची सेम हेअरस्टाईल असते. त्याचंही बर्गंडी लाल केस त्याचा बॉडी स्ट्रक्चरही तेवढाच आहे त्याची उंचीही तेवढीच तसाच तो लांबून दिसेल तुम्हाला. त्यांनी एकदा बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला पण तो जिथे बॉलला शेवटच्या बॉलला जे अडवलं ना मी तर कौतुक करेन त्या. पहा जो बॅनर प्रेक्षकांनी स्वतःला वाचवण्यासाठी जो घेतलाय त्यांना सावळी पडावी म्हणून त्याच्यामुळे विनंती करेन की तो बॅनर कृपया करून सोडा. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जो बॅनर सावलीसाठी घेतलाय तो कृपया करून त्या ठिकाणून बाजूला करायचा आहे. तुमच्यासाठी प्रेक्षकांनो 3 प्रेक्षक कक्ष आहेत त्याच्यामुळे त्या प्रेक्षक कक्षामध्ये बसून तुम्ही मॅचचा आनंद घ्या. शुभम सुरुवात डॉट बॉलने करतोय. अजूनही 30 रोकायचे आहेत या मॅचमध्ये 17 बॉलमध्ये. हो चांगला बॉल टॉप एज बॉल हवेमध्ये आणि मिळेल विकेट. कॉटन बोल्ट महत्त्वाची विकेट मैदानाच्या इथनं बाहेर जात असताना आता जयेश ऑलरेडी गमावला होता संघ बॅटिंग करत असताना आई एकविरा सावधने आणि आता मैदानाच्या बाद होत असताना निखिलची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. या 8 बॉलचा जर आपण विचार केला ना तर फक्त एकच बॉल फेस केला किरण पाटीलने. तिथे आपण लेग बायची जाव बघितली. किरण पाटील जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक राहिलाय. त्याचं ऑफ स्ट्राईकवरती जेवढं राहणं ना तेवढं इम्पॅक्टफुल ठरेल या मॅचमध्ये धावा वाचवण्यासाठी योगेश इलेव्हन आमनेसाठी. कारण सावध संघाचा ट्रम्प कार्ड अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तोही वाट बघतोय की त्याच्याकडे स्ट्राईक कधी येईल. एका मोठ्या फटक्याने ना या सामन्यामध्ये जो दबाव पडलाय ना तो दबाव बाहेर निघेल परंतु त्यासाठी ट्राय करतोय प्रत्येक फलंदाज. जयेशने तो ट्राय केला तो बाद झाला तिथे तो बोल्ड झाला आणि आता निखिलचा मोठा फटका मारण्याचाच प्रयत्न होता ज्या निखिलने चौकाराने सुरुवात केली होती परंतु तो मैदानाच्या बाहेर परतलाय. आता आलाय अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रेचा अटॅक करण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी पोहोचत आहेत परंतु थोडासा दूरवरती होता त्याचा बॉल. पुढे जरूर तो आला. त्याच्याकडनं अजून एक कॅच ड्रॉप होतीये आणि इथनं सिंगल्सने टीमची धावसंख्या आता पुढे जातीये. धावा बनल्यात 7. अजूनही या मॅचमध्ये 29 कशा रोखायच्या आहेत ना त्याचा पूर्णपणे विचार करावा लागेल.
कारण या मॅचमध्ये लक्ष होतं 36 धावसंख्येचं आणि आत्तापर्यंत बनल्यात 7. काहीसे मान्यवर या ठिकाणी येतात, काहीच्या मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी. आणि पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्याचं शुभागमन होत असताना सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सचिनजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र परिवार आपलं पुण्यचंद या स्पर्धेच्या वतीनं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जे झोटिंग देवरुंग चषकामध्ये वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येस, वेलकम सचिनजी पाटील साहेब, सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांची उपस्थिती नेहमी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि सावध संघ खेळत असताना खरं तर शुभेच्छा देणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्यात. आणि ते सध्या तरी प्रमुख मान्यवर सध्या तरी मंचावरती विराजमान होत असताना डॉट हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या थांबलेली. लुवो फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट केलाय, स्विंग केलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सिक्सर. बॉल जसा हातातून सुटला, बॉलला खेळण्यासाठी खरं तर सेटच होता. हा ऑलरेडी 2 पावलं थोडासा पुढे आला. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस न व्हावा त्याच्यासाठी 2 पावलं तो पुढे गेला आणि स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं, जिथे आलाय षटकार. शेवटचा बॉल, बॉटम हँडचा चांगला वापर. मागच्या काहीशा बॉल अगोदर मी जी चर्चा केली होती ना, की मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील जेवढा ऑफ स्ट्राईक राहील तेवढा चांगलं राहील टीम योगेश इलेव्हन आमनेसाठी. परंतु आता किरण पाटीलच्या कदाचित कानापर्यंत तीच गोष्ट गेली असावी की आपण जेवढे ऑफ स्ट्राईक राहू तेवढा आपल्यावरती दबाव वाढेल. म्हणून किरण पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. तिथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14. लक्ष होतं 36 धावसंख्येचं, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये अजूनही 22 बनवायचे आहेत. ही जी 11ची सरासरी आहे ना, मी तर म्हणेन दबावाची सरासरी नाही आहे. इथून जर एखादं षटक पॉवरफुल राहिलं तर कदाचित या मॅचमध्ये कधी इंटर होऊ शकतो योगेश इलेव्हन आमने बी. सध्या तरी एखादा ट्रम्प कार्ड हवा आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील असा खेळाडू जो नेहमी सेन्सिबल नव्हे तर अटॅकिंग खेळत असतो. त्याच्यासमोर एखादा असा बॉलर यूज करावा ज्या बॉलरच्या खात्यावरती ती विकेट राहील. त्याच्यानंतर या सामन्याला सुरळीत करण्यासाठी जे डावपेच पाहिजेत ना, ते डावपेच आखू शकते इझिली योगेश इलेव्हन आमने बी. परंतु आता 3ऱ्या ओव्हरचा भार सांभाळण्यासाठी मंथनने पहिलं षटक हाताळलं, त्याच्यानंतर शुभमचं षटक बघितलं आणि आता मैदानाच्या आतमध्ये भावेश जोशीचा वापर केला. बॅटिंग मार्कवरती तेवढी काही चांगली कामगिरी झाली नाही भावेशकडून, कारण फक्त त्याने 3च धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. त्याच्या अगोदर राकेश पाटीलला तुम्ही बघितलं होतं, त्यांनी बनवल्या होत्या 13. देवेंच्या बॅटमधून 3 चौकार आले होते, त्यांनी 13 बनवल्या होत्या आणि 2 बनवल्या होत्या अरविंदने. म्हणून भावेशने जे बॅटिंगवरती असताना केलं नाही ना, आता त्याच्यावरती ती जिम्मेदारी आहे की जे बॅटिंगवरती झालं नाही ते बॉलिंगवरती झालं पाहिजे त्याच्यासमोर. परंतु आता एक मोठं बॅटल आहे, मोठं चॅलेंज आहे. चॅलेंज कोणाचं तर किरण पाटील नावाचं. 3rd ओव्हरला सुरुवात. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. बॉल चाललाय वाईड लॉंगन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. पिच बॉल परफेक्टली बॅटवरती मिडलिंग करत असताना वाईडिश लॉंगनला जिथे हा ज्यूस मिळतो ना तिथेच बॉल परफेक्टली लँड झालाय. अर्थातच वाईडिश लॉंगनला अजून एक बॉल, परंतु ऑप्शनच्या बाहेर चेंडू चाललाय. थोडासा काय होईना, परंतु जी लाईन होती त्या लाईनवरून क्रॉस करण्याचा प्रयत्न, पण तो बॅट्समन रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल अंपायरचा वाईट बॉल नाही आहे. सो आता इथनं रिव्ह्यू घेतला गेला बॅट्समनने. आपण बघूयात की या बॉलवरती काय घडलं आहे. एक ऑलरेडी आपण बघितला होता, वाईटसाठी रिव्ह्यू घेतला होता. तिथे ऑनफिल्डच्या अंपायरची मान्यता आपण घेतली होती, कारण जो कॅमेरा आहे ना, तो कॅमेरा परफेक्टली अंपायर्स आणि जे नॉन स्ट्राईक एंडचे बॅट्समन आहेत ना तिथेच तो मूव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे कधी कधी जर बॉलर बाजूला गेला तर तो निदर्शनात येतो. परंतु आता या फ्रेममध्ये आला आहे की इट्स फेअर बॉल, सो लिगल बॉल आहे. सो बॅट्समन साईड रिव्ह्यू आता इथनं गमावला गेला आहे, तो म्हणजेच एकविराज सावदने. आणि आय थिंक सो सावदनेच तो रिव्ह्यू घेतला होता फर्स्ट इनिंगमध्ये. धावा झालेल्या आहेत 20. लक्ष होत्या मॅचमध्ये 36. अजूनही 10मध्ये 16 धावा बनवायचे आहेत विजयाकरिता. 10मध्ये 16ची गरज.
शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय, गॅपमध्ये चालला बॉल परफेक्टली चेस करणं आपण बघितलं तर फिल्डरसाठी कठीणच होतं आणि हा बॉल पाठवण्यात आला पुन्हा एकदा त्याच झोनमधून बॉर्डर लाईनच्या बाहेर, परंतु आता रिझल्ट चौकाराचं येतोय किरण पाटीलच्या बॅटमधून चौकार. तुम्ही बघताय पुल करण्यात आलं, जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बॅटवरती न आल्या कारणाने गॅपमधून हा बॉल तुम्ही बघितला, तिथे प्रयत्न झाले राकेश पाटीलचे, परंतु त्यांनाही बीट करून बॉल मैदानाच्या बाहेर आणि आता इक्वेशन लेस होत असताना अजूनही बनवायचे आहेत 12. सुंदर फटका परफेक्ट, आता मिडल करताय, इट्स क्लासिकल किरण पाटील काही मैदानाच्या आतमध्ये फटके दाखवतोय, आधी वाईडिश लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर सिक्सर. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास. बाहेरच्या खरं तर राज्यामध्ये काय या खेळाडूला मागणी असते, कर्नाटक या ठिकाणी खेळण्यासाठी जरूर तो गेला होता, सकाळी 5 वाजता आलाय आणि आज गावाचं क्रिकेट खेळण्यासाठी सध्या तरी एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्या या टीमला जिंकवण्यासाठी तो लावतोय आणि त्याच किरण पाटीलच्या बॅटमधून हा आलाय षटकार. साची गरज होती, अनएक्सपेक्टेड बाउन्स, सरप्राईज. पण किरण पाटीललाही विचार पडलाय की हा बॉल अतिरिक्त बाउन्स कसा झाला, काय टप्पा होता. शोल्डरचा वापरही जास्त केला, भावे जोशी होते, त्याच्याकडे जी ताकद आहे, त्याच्याकडे जी उंची आहे, शोल्डरचा प्रॉपरली वापर करत असताना टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स. अजूनही 7मध्ये 6 हव्यात. थांबून खेळतात, पुन्हा एकदा पुल केलाय डीपमध्ये फिल्डर, तेच 2 फिल्डर पुन्हा एकदा गॅपमधून पुन्हा एकदा शोधू शकला नाही राकेश पाटील, त्या बॉलला फील्ड करू शकला नाही आणि या षटकाची समाप्ती करत असताना चौकाराने अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 36चं टार्गेट असताना बनल्या 34, म्हणजे 6मध्ये अजूनही फक्त 2 हव्यात विजयाकरिता. बॅटिंग करत असताना आई एकविरा सावादला 2 फटके जे त्या झोनमधून आले ना, त्या झोनमध्ये एक खेळाडू कक्ष बनलाय, त्या खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूने तो बॉल ट्रॅव्हल झाला. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय, ओव्हर द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाज होता, टप्पा बघितला गेला आणि त्याच्यानंतर पुल करत असताना हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चला 3री अनाउन्समेंट आम्ही करतोय, गावदेवी नांदकर तुमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा, कारण यानंतर लगेचच सामना आपण खेळवणार आहोत. या संघामधून जो जिंकेल तो तुमची अशी लगेचच खेळेल क्वालिफाईड मॅचमध्ये, त्याच्यामुळे विनंती करेन जास्त वेळ नको. आणि यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन वालचीन आणि जय जोटिंग देवरुंग या टीमचे कॅप्टन सुद्धा रेडी राहा, कारण आपण मग ड्रॉचा कार्यक्रम करू. मागे खेळण्याचा प्रयत्न, 6मध्ये 2 बनवायचे आहेत, यश आलाय. पहिला बॉल वाईट त्याने टाकलाय. स्कोर लेवल धावा झाल्यात 35 आणि फक्त आता एका धावसंख्येची गरज. सुरुवातीला बॅटिंग झाली नाही, त्या कारणास्तव आपण बघतोय की सध्या तरी कंडिशन योगेश इलेव्हन आमनेची क्रिटिकल आणि 5 चेंडू ठेवत असताना चौकाराने आपल्या स्टाईलने हा सामना या ठिकाणी केला. फिनिश अक्षय मात्रेचा हा फटका विनिंग स्ट्रोक आणि इथनं या मॅचमधून जिंकत असताना पुढे जातोय एकविरा सावाद, म्हणजे यानंतरची मॅच आई गावदेवी नांदकर त्यांच्या विरोधात एकविरा सावाद. तर या सामन्याला फिनिश होताना तुम्ही बघितलं, विथ द बॉल विथ द बॅट चांगला कार्य करून या मॅचला फिनिशिंग टच आणि शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहण्यासाठी तुम्ही एका खेळाडूला या मॅचला फिनिश करता वेळेला बघितलं, ते नाव म्हणजेच किरण पाटील. 12 धावा खर्च करून 1 विकेट त्याने मिळवला गेला आणि बॅटिंग करत असताना नॉट आउट 28 धावसंख्येची ज्याने एक्सक्लुझिव्ह इनिंग दाखवली गेली, तो किरण पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. किरण पाटील आणि त्यांच्यासोबत कॅप्टन या